श्री स्वामी समर्थ. आपल्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्वांनाच माहिती आहे की मी नाशिकमध्ये आलेले आहे आणि नाशिकमध्ये छान अशी गोदावरीची महाआरती आपण पाहिली. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर बघून घ्या. खूप छान होती गोदावरी आरती ह्याच काठी अगदी संध्याकाळच्या वेळी. तर आता आपण चाललो आहोत पुढचं ठिकाण पाहण्यासाठी. इथून लेफ्ट घ्यायचं आहे. हां, पांडवलेणी. हे आहे फाळके स्मारक. नाशिकमध्ये आज आपण आलेलो आहोत पांडवलेणी बघण्यासाठी. तर पांडवलेणी इकडचे खूप फेमस आहे. पांडव इथे येऊन गेले होते आणि प्रभू श्रीरामही येऊन गेले होते. तर ते आपण मागच्या माझ्या व्हिडिओ ब्लॉग्समध्ये बघितलेलं आहे. सीता गुफा, त्यानंतर रामाचं मंदिर, काळाराम मंदिर वगैरे हे सगळे फेमस स्पॉट्स आपण बघितलेले आहेत. सो पांडवलेणी आणि पांडवलेणी केव्स राहून गेले आहेत. तर ते आता आपण बघायला आलेलो आहोत. चला. पांडवलेणी ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर येते आणि याचं टायमिंग इथं दिलेलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे आणि प्रत्येकाचं तिकीट आहे 25 रुपये आणि फॉरेनर्ससाठी आहे 300 रुपये. चला. तर हे पांडवलेणी केव्स पर्यंत पोचण्यासाठी आपल्याला 250 ते 300 पायऱ्या चढून वर जायच्या आहेत. जसं की तुम्ही पाहताय पायऱ्या कशा दिसत आहेत माझ्या मागे. तर आता आम्ही एक अर्ध्या पायऱ्या चढून तरी वर आलेलो आहे आणि मी थकली आहे. सो मी बसली आहे जरा वेळ. तोपर्यंत तुम्ही इथून नाशिकचा व्ह्यूचा आनंद घ्या. तर आटला 250 ते 300 पायऱ्या चढून आल्यानंतर आता आपण पोचलो आहोत पांडवलेणीजवळ आणि इकडे आहे तिकीट काउंटर. तिकीट्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत. तर इकडे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. नाशिकचा व्ह्यू खरंच खूप छान दिसतोय. सकाळचे आता 7:30 वाजायला आले आहेत आणि भरपूरसे डोंगर आहेत आणि आपण उभे आहोत पांडवलेणीवर. तरी जसं की तुम्ही माझ्या मागे पाहताय संपूर्ण एक अखंड डोंगर आहे. चला पांडवलेणी गुहांमध्ये जाऊया आणि आपल्या प्रतीक्षेत असलेल्या प्राचीन कथा आणि काळातील सौंदर्याचा शोध घेऊया. तर जसं की आपण पाहतोय प्रत्येक गुफेला एक नंबर दिलेला आहे. हा पहिला नंबर. तर आता आपण फर्स्ट गुफेमध्ये जाऊया. चला.
अत्यंत जुन्या आणि ऐतिहासिक अशा या गुफा आहेत, ज्या त्रिशमी टेकडीवर स्थित आहेत. नाशिक शहराच्या बाहेरील भागात 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडवलेणी गुफा खरंच बघण्यासारख्या आहेत. एकदम थंडगार, गरमीचं नामो निशाण नाही. उन्हातून आत आल्यानंतर एकदम थंडगार वाटते इथे. तिकडे काय नाही. काम केलेलं आहे. हत्तीवरती काही लोक बसले आहेत असं आहे. 5 जण आहेत. खूप सुंदर. ऍक्च्युली हत्तीचं तोंड आहे ते फक्त. ह्या लेण्या 250 इसवी सनापूर्वी ते 600 इसवी सनापूर्वी दरम्यान निर्माण केलेल्या आहेत. म्हणजेच 2000 वर्षापूर्वीच्या या लेण्या आहेत. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर आल्याने खरंच खूप मेंटेन्ड आहेत या गुफा. आणि खरंच मी आवर्जून सांगेन, ज्यांना कुणाला हिस्ट्री इतिहास जाणून घ्यायचा असेल भारताचा, तर खरंच खूप छान ठिकाण आहे माहिती घेण्यासाठी. तर इथे वर आपल्याला पाली भाषेतील शिलालेख पाहायला मिळतो. तर इथं येण्याआधी पाली भाषा शिकून या, जेणेकरून तुम्हाला इथे काय लिहिले ते वाचता येईल आणि सर्वांनाही सांगा. खोलीच आहे आणि इथं बसण्यासाठी असं कट्टा आहे. आता आपण ही केव बघितली आणि इथून आता आपण इकडे आलेलो आहे आणि आता इकडे जाऊया. पण सेम पलीकडची सारखीच एक खोली आहे आणि याच्या आत आणखीन एक छोटी खोली आहे. हे मेन होतं, ते पण सेमच होतं. प्राचीन काळातही कसा पाण्याचा साठा केला जायचा, पाण्याचं महत्त्व तर जागोजागी आपल्याला इथे पाहायला मिळतं. पाणी एकदम हिरवगार आणि त्याच्यात मासेही आहेत. ह्या लेण्यांमध्ये आपल्याला बौद्ध आणि जैन कोरीवकाम पाहायला मिळतं. नक्षीकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूला दोन्ही दरवाजाच्या स्टॅच्यू आहे. इतके मोठे मोठे खांब, बापरे. खूप इकडे मोठे खांब आहेत. त्याच्यानंतर वरती आपल्याला नक्षीकाम दिसतंय. हत्ती आहेत, त्यानंतर माकडं आहेत, नंदी आहे. नंदीचा आकार आपल्याला दिसतो आहे.
आत बघूया. आहे हे मोठंच्या मोठं वर नक्षी आहे आणि त्यानंतर साईडला दोन्ही बाजूला मूर्त्या आहेत कोरण्यात आलेल्या आहेत. एक सिंह आहे, त्यानंतर माकड आहे वर. आणि बाकी हे संपूर्ण असंच आहे, पूर्ण राऊंड ह्या बाजूला आणि त्यानंतर या बाजूलाही. आणि आतमध्ये असं काही विशेष नाहीच आहे, जस्ट असं एक खोल्यांसारखं हे आहे. इथून बाहेर पडल्यानंतर आपण आता पलीकडच्या गुफेमध्ये आलो आहोत. आणि ही गुफा तुम्ही पाहू शकता, अगदी सेम टू सेम आहे. नक्षीकाम, खांब, त्याच्यावरचं नक्षीकाम संपूर्ण सेम आहे. तर ही देखील गुफा सेमच आहे अगदी आतूनही. आणि समोर आपण पाहू शकतो त्या बाजूला ते एक स्तूपा होता, तर इथं एक मूर्ती कोरण्यात आलेली आहे. या गुफेची एक लोककथा प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे महाभारताच्या वेळी पांडवांनी ह्या गुफा एका रात्रीत तयार केल्या आहेत. त्यामुळे या गुफांना पांडवलेणी असे नाव पडले असावे. अगदी या गुफेच्या आत गेल्यानंतर अगदी भूतकाळात गेल्याचा अनुभव येतो. अगदी त्या काळामध्ये इथं कसे राहत होते असतील याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. इथं काही लाईटची वगैरे सोय नाही आहे, पण आत गेल्यानंतर एकदम थंडगार वाटतं. आणि तेच बाहेर आलं की उन्हाच्या झळा बसत आहेत. भारतामधील ह्या गुफा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्या प्राचीन काळातील जीवाचे व आध्यात्मिक प्रगतीचे उत्तम उदाहरण आहेत. जसं की आपण पाहतोय संपूर्ण ह्या अखंड डोंगरामध्ये ह्या कोरलेल्या आहेत आणि तेही एकदम चोखपणे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता वरती जिनेही आहेत वर जाण्यासाठी, बहुतेक वर एक खोली असावी. तर इथं पांडव लेणीमध्ये पांडवही इथं राहायचे, पण इथं 8 बुद्ध होते. त्यांनी इथं तपश्चर्या वगैरे केली होती, तर त्यांचा खाली स्तूपा पण बघितला येताना. आणि इथं त्यांच्या मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत. इथे आल्यानंतर गुंतागुंतीचे कोरीव काम पाहून खरंच खूप आश्चर्यचकित होतं. आणि गुहेच्या आतील भागात त्या सजवलेले पाण्याच्या टाक्याही आपल्याला पाहून आश्चर्यचकित होतो. तर इथे आत आल्यानंतर ह्या एका गुफेमध्ये हे मोठंच्या मोठं स्तूपा आपल्याला दिसत आहे. जसं की आपल्याला माहितीच आहे इथं 8 बुद्धांनी तपश्चर्या केली होती आणि त्यांचंच हे प्रतीक आपल्याला इथे पाहायला मिळतं.
तर खाली जे आपण स्तूपा असलेले जे केव बघितलं त्याच्या अगदी उजव्या बाजूला वरती एक सभामंडप आहे आणि फक्त इथेच बुद्धांची मोठीच्या मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही बाजूला हे 2 पहरेदार आहेत आणि मध्ये आपल्याला बुद्धांची मूर्ती दिसते आणि तिथं फक्त एक खाली दिवा लावण्यात आलेला आहे आणि बाकी संपूर्ण अंधार आहे। खरंच इतक्या संपूर्ण अंधारामध्ये फक्त एक दिवा आणि असं वाटत होतं की खरंच बुद्धा बसलेले आहेत जपाला आणि ही संपूर्ण शांतता। परिणाम काय होतो, सजगता काय बाळगायची, शीर्षासन करताना सावधानता व दक्षता काय करायची आणि शीर्षासनाचे लाभ हे कशा रीतीने आपल्यास होऊ शकतात। तर या व्हिडिओ माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला। इतक्या गुंतागुंतीचे हे मूर्त्या आहेत, इतकं छान सुंदर कोरीव काम केलेलं आहे। तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धांचे मुद्रा ते दाखवताना मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत। तर अशा तऱ्हेने पांडव लेणीमुळे आज आपण भूतकाळात जाऊन आलेलो आहोत। तर पांडव लेणी गुफा कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।